ईशमानन्दिवल्लभ प्रपन्नपारिजाताय गोत्रवैत्रैकपाणै ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोळा शिवशक्त्यैकरूपिणे अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनु यस्य ब्रह्ममयी दृष्टि सर्वतो पात्मां सदा। नमस्कार, मी माधव गंगाधर आपळे। माझा विषय आहे पतंजली योगसूत्र व त्यातील मानसशास्त्र। माईक वर गेला। पतंजली योगसूत्र म्हटलं आणि त्यातलं मानसशास्त्र म्हटलं की चित्त वृत्ती, त्याच्यानंतर एक पंचक्लेश हे स्वाभाविक येतात। तर आधुनिक मानसशास्त्रामध्ये वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये प्रामुख्याने मनाच्या विकृतींचाच विचार केला जातो। सिग्मंड फ्रॉइड ज्यावेळेला प्रॉब्लेम्स येतात सायकॅट्रिस्ट त्यावेळेला येतात, परंतु भारतीय मानसशास्त्र आपल्या मनाचा स्तर वर नेण्यासाठी उंचावण्यासाठी पतंजलींची योगसूत्र खूप मोठ्या प्रमाणावर काम करतात। चित्त आणि चित्तभ्रमी, चित्तभ्रमी ही कन्सेप्ट महर्षी व्यासांनी दिलेली आहे। त्याच्यामध्ये आज सकाळीच बोलणं झालं, सकाळी आकाशी सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे। चित्त हे प्रकृतीजन्य असतं आणि त्रिगुणात्मक असतं। वास्तविकतः क्षिप्त म्हणजे चंचल, रजोगुणामुळे सतत धावणारं मन। आता हे रजोगुणी कसे असतात? रजोगुणींना स्वतःला सगळ्या गोष्टी हव्या असतात, ते प्रचंड पळापळ करत असतात। हे हवं, ते हवं, हे हवं, ते हवं, ही टार्गेट्स, ती टार्गेट्स, पण ते फक्त मला हवं। परमेश्वरा सगळं काही मला दे, अशी ही जी रजोगुणी लोक असतात, क्षिप्त लोक असतात, ते परमेश्वराकडे प्रार्थना करत असतात। आता मूळ काही त्यांना कशामध्ये इंटरेस्टच नसतो, संपूर्ण नैराश्य आणि आळसामध्ये असतात, तमोगुणी असतात ते। आणि विक्षिप्तामध्ये ते कधी स्थिर असतात, त्याच्यामध्ये सत्वगुण असतो आणि कधी कधी विचलित होणारं सामान्य मन असतं। आता एकाग्र आपल्या योगासाठी, योग अभ्यासासाठी हा एकाग्र फोकस्ड माइंड हे फार आवश्यक आहे। सत्वगुणाच्या प्रभावामुळे एका ध्येयावर दीर्घ काळ असं आपण मन केंद्रित करणं अपेक्षित असतं। आता निरुद्ध सर्व विचारांवर पूर्ण नियंत्रण मिळवलेली ही अंतिम अवस्था आहे। आता योग चित्त वृत्ती निरोधः, महर्षी पतंजलींनी ही जी व्याख्या केलेली आहे योग चित्त वृत्ती निरोधः, त्याच्यामध्ये चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणं अपेक्षित आहे। दिवसभरामध्ये मनुष्याच्या मनामध्ये 60 ते 70 हजार विचार येतात आणि ज्या वेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये विचार येतात। ज्या वेळेला आपण श्वास घेतलेलाही नसतो आणि सोडलेलाही नसतो, त्यावेळेला मन आपलं स्थिर झालेलं असतं, एकाग्र झालेलं असतं, त्यावेळेला आपल्या मनात विचार नसतात। सर्वसाधारणतः आपण मनुष्य प्राणी 21,600 वेळा दिवसभरात श्वास घेतो। तर ही जी हे आता कसं करायचं कसं? तर आज सकाळी सरांनी एक प्रश्न विचारला, तर प्राणवायू चंचल आहे आणि त्यामुळं चित्त चंचल होतं। कारण आपण ज्यावेळेला प्राण घेतो, ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये श्वास जातो, प्राण जातो, आपल्या शरीरामध्ये जी पंचमहाभूत आहेत प्रत्येकाचा श्वास सारखा असतो, पण तो शरीरात गेल्यानंतर त्याच्यावर होणारे परिणाम हे वेगळे असतात। तुमच्या शरीरामध्ये जी तुमची पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ते त्याच्यावर परिणाम करतात आणि त्यामुळं तो प्राण जो आहे तो प्राण सर्वांच्या बाबतीत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करतो। आता हे अविद्या, रॉंग नॉलेज
चुकीच्या पद्धतीने विचार करणं, जे असत्य आहे ते सत्य मानणं. जीवन हे वास्तविकता क्षणभंगूर आहे, परंतु माणूस काय विचार करतो, काय नाही अजून भरपूर वर्ष मला आयुष्य आहे, पण कधी जायला लागेल हे सांगता येत नाही. वास्तविकता हे त्यांनी जाणलं पाहिजे, केव्हाही मृत्यू येऊ शकतो. तर ही जी अविद्या आहे, ही अविद्या विचार सर्व म्हणजे चारही ज्या हे आहेत पंच क्लेशांमधल्या चारही जे क्लेश आहेत त्याची जननी आहे अस्मिता. म्हणजे इथे द्रष्टा आणि दृश्य ह्याच्यामध्ये एकच समजलं जातं. पुरुष जो आहे तो पुरुष आणि प्रकृती ह्याचा जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत त्याला विवेक ख्याती झालेली नसते. ज्या वेळेला त्याला विवेक ख्याती होते त्यावेळेला प्रकृती ही वेगळी आहे, आपण वेगळे आहोत हे त्याला जाणवतं. राग आणि द्वेष, सुखाविषयी राग, द्वेषाविषयी दुःखाविषयी द्वेष. तर अभिनिवेश, मृत्यूची भीती. आपण आतापर्यंत जे काही जन्म घेतलेले आहेत तो आपण अनुभव घेतलेला आहे मृत्यूचा, त्यामुळे आपल्याला ही जी भीती वाटत असते मृत्यूची, त्याचं कारण म्हणजे त्याला अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. आता ही सुवर्ण सूत्र आहे पतंजलींच्या योगसूत्रामधलं. जीवन जगण्यासाठी जर कुठलं एक महत्वाचं सूत्र असेल तर हे एक सूत्र आहे. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्य पुण्य विषयाणाम तश्चित प्रसादनम. म्हणजे मैत्री, दुसरा यश मिळवतोय तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, तुम्हाला त्याच्याबद्दल असूया वाटता का म्हणे, तर हे मैत्रीचं जे सूत्र आहे. आणि वास्तविकतः ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह विचार करता तेच निगेटिव्ह विचार तुम्हाला परत येऊन भेटतात आणि तुमच्या बाबतीत तो निगेटिव्ह त्याचा परिणाम होतो. हे फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याविषयी काही वाईट विचार करता तेच विचार तुम्हाला विश्वातून परत तुमच्या मेंदूला, तुमच्या स्वतःवर ते परिणाम करतात. तर त्यामुळे मैत्री हे जसं महत्वाचं आहे. दुःखी लोकांविषयी करुणा, त्याच्यानंतर जे जॉयफुल लोक आहेत त्यांचं तुम्ही त्यांच्या आनंदामध्ये तुम्ही हे झालं पाहिजे, सामील झालं पाहिजे. उपेक्षा, जे दुःखी, जे समाजामध्ये निगेटिव्ह लोक आहेत, त्रास देणारे लोक आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आवश्यक आहे. आता प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृत्या हे चित्तवृत्तींचे प्रकार आहेत ते आपल्याला. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. तर हे त्रिगुणांचा आधार घेतलेला आहे आपल्या प्रकृतीने. ज्या प्रमाणामध्ये सत्वगुण तुमच्यामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये तुमची पर्सनॅलिटी पॉझिटिव्ह असते. रजोगुणी जर असाल तुम्ही तर तुम्ही व्यावहारिक ज्या तुम्हाला गोष्टी हव्यात त्याच्या पाठीमागे लागता. आणि तमोगुण जर असेल तर निश्चितच तुम्ही निद्रिस्त असता, तुम्हाला कशाचीच अपेक्षा नसते. आता महर्षी पतंजलींनी आणखीन एक फार सुंदर हा जो अष्टांग योगाचा जो दिलेला आहे, काय म्हणता येईल त्याला, अष्टांग योग जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये यम नियम आहेच आहे. म्हणजे सामाजिक आणि यम हे सामाजिक गोष्टींसाठी, नियम हे वैयक्तिक तुमची आचरण कसं असावं, आणि आसन आणि प्राणायाम महत्वाचं जरा संपवतो. तर महत्वाचं असं आहे की आसन शारीरिक, आपल्या सर्वांना माहिती आहे, कालही स्वामीजींनी सांगितलं की योग म्हणजे आसन समजलं जातं, ते वास्तविकता पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्या पुढच्या ज्या काय बाहेर आहेत त्याच खऱ्या महत्वाच्या आहेत. पण हे मात्र नक्की खरं आहे, ध्यानामध्ये तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करायला लागता. प्राणायामाने तुमच्या मनावर कंट्रोल येऊ शकतो, प्राणजय मनोजय. पण ध्यान हे प्राणायामापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे, कारण तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करायला लागता. ध्यानामध्ये तुमच्या मनामध्ये जे काही विचार येतात ते हळूहळू कमी होतात. तुम्ही एका विशिष्ट विचारावर ध्यान करता. परंतु सुरुवात ज्या वेळेला, आता आजकाल काय करतात डॉक्टर्स, मेडिकेशन बरोबर तुम्हाला मेडिटेशन सुचवतात. त्याचं कारण तुमच्या मनामध्ये तुम्ही आनंदी वृत्ती पेरू शकता, आणि हेच या योगाचं महत्व आहे.
धन्यवाद. मी एक मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुखदुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावना तो भावना जो मूळ शब्द आहे ना तोच तुम्ही वगळला तुमच्या बोलण्यामध्ये. तो भावना शब्द खूप महत्वाचा आहे. तो आयुर्वेदिक शब्द आहे की सतत मेडिसिनल ह्याच्यावर प्रक्रिया करून 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 एक पोटंट हे मिळतं. तसं मनावर सतत सांगायचं मैत्री करुणा मुदिता हा त्याच्या मागचा अर्थ आहे आणि तो खूप महत्वाचा अर्थ आहे आणि तो तुम्ही राहिला तुमचा फक्त. एनिवे असू दे. तुमचे काय